नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तेथे स्टॉलवर जो काही प्रकार घडलेला आहे तो घडलेला सर्व प्रकार आता सगळेजण म्हणजे आता अवंतिका ही सुमित्राला सांगत असते की आई ते लोकांनी आपली सगळी काही अगदी जे पदार्थ आहे तर त्याची नासधूस केली. आपली काही चूक नसताना सुद्धा सारंग भाऊजींना आणि सगळ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलास आणि ह्या सगळ्यामागे त्या ऐश्वर्याचा हात होता. तर तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आपल्या नशिबासारखीच, कारण त्या ऐश्वर्याने ऐन दिवाळीत आता आपल्याला रडायला लावलं. तर तिने तर आपल्या दिवाळीतील सर्व आनंदच हिरावून घेतलेला आहे. तिच्यामुळे आज मात्र आपल्यावर रडण्याची पाळी आली. तर आणि तेवढ्यात ओवी धावतच बाहेर येते. ओवी आता हे सर्व ऐकते आणि विचारते की आजी, तू असं का बोलतेस का आजी? अगं आपण दिवाळी सेलिब्रेट नाही करायची का? तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. ऋषिकेश आता लगेच बाजूला चेहरा करतो आणि आपल्या डोळ्यातील पाणी गुपचूप पुसतो, परंतु ओवीनं ते पाणी पाहिलेलं असतं. ओवी धावतच ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते की बाबा, आई, मला नवीन ड्रेस नाही मिळणार का? तेव्हा आता सगळ्यांच्या अगदी जीवाचा ठोका उडतो, कारण आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत आता ओवीकडे पाहतात. दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. आता नक्की ओवीला काय उत्तर द्यायचं हे त्यांना काही कळत नसतं, कारण ह्या ऐश्वर्याने पूर्णपणे आता अगदी त्यांचा जो व्यवसाय होता तो सुद्धा आता धुळीस मिळवलेला असतो. ओवी सगळ्यांना विचारतं की आपण दिवाळीत एन्जॉय नाही करायचा का? फटाके नाही फोडायचे का? तेव्हा लगेच आता कोणी काही उत्तर देत नाही, परंतु आजी लगेच मोठ्या आवाजात म्हणते की दिवाळीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये मोठा बॉम्ब फुटलेला आहे. तर तेव्हा मात्र आता सर्वांना ह्या आजीचा खूप राग येतो. तर जानकी म्हणते की आजी, ओवी समोर प्लीज तुम्ही काही बोलू नका. आजी काही तोंड बंद करायला तयार नसते. जे काही केलेलं असतं तर ह्या आजीने केलेलं असते. आता आजी म्हणते की आता मात्र काय असं अगदी कळण्याचं बाकी राहिलेलं आहे. त्या ऐश्वर्याने मात्र या घराचं पूर्णपणे वाटोळं केलेलं आहे. तर ऐश्वर्याने काय, पण या घरातील माणसांनी आता सुरुंग लावलेला आहे. तर या घरात आता मात्र जानकी बिचारी रडत असते, कारण आता हे आजी भलतेच आरोप मात्र सगळ्यावर करत असते. परंतु तरी सुद्धा ही आजी टोमणा मारायचं काही बंद होत नाही आणि म्हणते की हे बघा, ज्यांच्यामुळे हे सर्व झाले त्यांना काही फरक पडतो का? बघा ना त्यांच्याकडे असे गप्प आहेत. आता लताबाईकडे बघत मात्र आजी टोमणा देते. तेव्हा लताबाई बिचारी, तिला वाईट वाटतं तरी सुद्धा आता ती शांत बसते. तेव्हा मात्र आता सगळेजण आजीकडे रागाने पाहतात. तर लताबाई आता लगेच आतमध्ये रडतच निघून जातात. आजी लगेच म्हणते की गेल्या त्या. जानकी मात्र आता लगेच रडतच आपल्या आईच्या मागे जाते आईला समजावण्यासाठी. आजी तरी सुद्धा शांत बसत नाही. आजी म्हणते की हो, त्यांच्या मागे सुद्धा आता लगेच ह्या निघाल्या. उंदराला मांजर साक्ष. तेव्हा मात्र नानांना खूप आजीचा राग येत असतो, परंतु तरी सुद्धा नाना शेवटी शांत बसतात. सारंग म्हणतो की आजी प्लीज शांत हो. त्यानंतर आता इकडे विखे पाटलांच्या म्हणजे ह्या सयाजीच्या घरी आता ऐश्वर्या तर खूप खुश असते, कारण ऐश्वर्याने जे काही आता केलेलं आहे ते सर्व ती सयाजीला येऊन सांगते. सयाजी तर लगेच खुश होतो. सयाजी म्हणते की वा पोरी, खरंच मानलंच तुला. कावेरी मात्र आता ह्या दोघांकडे रागाने पाहत असते. सयाजी म्हणतो की आता मात्र बघतच राहा की सगळ्या रणदिव्यांना तू भीक मागायला लावणार आहे. तर जरा मात्र तू त्यांना तडफण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर तिथल्या तिथेच तू त्यांचे पंख छाटणार. तेव्हा आता लगेच ही ऐश्वर्या खुशून म्हणते की डॅडा, हे बघा ना, काही पाखरं कसे असतात की एका पॉइंटला ते उडण्याचं कसं हे विसरून जातात, अगदी तशीच मी त्या लोकांची अवस्था करणार आहे. तर आणि उडायचं सोडा तर अगदी फरफटत आणणार आहे मी त्या लोकांना. तेव्हा आता सयाजी म्हणतो की पोरी तू करशील, परंतु त्यांचीही फडफड बघायला तुला आणि मला आवडतं ग. आणि ह्या कावेरीबाईंकडे बघा, त्यांना हे सर्व आवडणार आहे का? बघा त्या आपल्याकडे कसे बघतात. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की कधी कधी मला असं वाटतं की ही माझी आई आहे की त्या जानकीची, तेच मला कळत नाही. तर सयाजी आता अगदी खुश होत हसतो. त्यावर कावेरी काही घाबरत नसते. कावेरी म्हणते की हो खरंच ना, मला सुद्धा तुझ्यासारख्या पोरीला जन्माला घातल्याचा खूप असा पश्चाताप होतोय. तेव्हा सयाजीला आणि ऐश्वर्याला खूप कावेरीचा राग येतो. त्यानंतर आता इकडे लताबाई रडतच रूममध्ये आलेली असते आणि तिच्या मागे धावतच आता जानकी येते. लताबाईला रडताना बघून आता जानकी धावतच आहे. जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. ती आईला म्हणते की आई प्लीज तू अशी रडू नको. आणि हे बघ अगं, आजीच्या बोलण्याचा तुला त्रास झाला असेल ना आई, म्हणून जानकी आपल्या हाताने ज्या लताबाईच्या डोळ्यातील पाणी पुसते. आता जानकी म्हणते की आई हे बघ, मला कळतं, मी समजू शकते, आपले हात दगडाखाली आहे ते विसरून नाही चालणार ग, त्यामुळे आई तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस प्लीज. तेव्हा लगेच आता लताबाई रडतच म्हणते की हो बाळा, अगं कळतं मला हे सर्व, परंतु हे बघ ना अगं, मी जे पाप केलं ते माझ्याच पायातील काटे होतील असं खरंच मला कधीही वाटलं नव्हतं. माझे जे पाप आहे तर
तर ते माझ्या मुलीच्या पायातील काटे झालीत म्हणून आता लताबाई खूप रडत असते. जानकी म्हणते की आई तू असं का बोलतेस, असा विचार करू नकोस, तू असा विचार खरंच करू नकोस. तेव्हा जानकी मी आता असं म्हटल्यानंतर लताबाई रडतच म्हणते की अगं तू सांग मी काय करू. अगं हे बघ ना, तू या घराला जितकी काही अगदी ह्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस तितकी तू त्यामध्ये आणखीन अडकत चाललेली आहे ग. एखाद्या दलदलीत फसल्यासारखं जानकी तुला नाही का वाटत. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, कारण माझ्या अवतीभोवती आई तुझ्यासारखी माणसं माझ्या सोबत आहेत जी माझ्यावर प्रेम करतात, मला जीव लावतात, जी माझा आधार आहे. आणि हे बघ ना आई, अगं मी अजून उमेद कुठे हरले बरं. आणि आई एक गोष्ट लक्षात घे, तो वरचा आहे ना त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे. आणि आई हे बघ, देव कायम आपल्या पाठीशी आहे तर. आणि हे बघ, जे काही आपल्या वाटेमध्ये काटे आहेत तर तेच काही देव आहे तर तो त्या काट्यांची फुलं करणार आहेत. बघतेच राहा आई तू काय होते. देव आपली साथ देईल याची पूर्ण खात्री मला आहे. तेव्हा आता लताबाई विचारते की जानकी खरंच असे होईल का. तर जानकी म्हणते की हो आई, सगळं काही असेच होईल, माझ्यावर विश्वास ठेव. लताबाई म्हणते की जानकी तू म्हणशील अगदी तसेच होऊन दे, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा आता जानकी म्हणते की आई बास, अगदी स्वतःला असं दोष देणं बंद कर बरं. या सगळ्यांनी मला किती त्रास होतो हे आई तुला कळते का. त्यामुळे हे बघ आई, तू सगळ्या काही चिंता विचार सोडून दे, मी आहे ना, फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी सगळं काही व्यवस्थित करेल, मी सगळं काही ठीक करेल. आणि हे बघ आई, देवावर विश्वास ठेव, देव नक्की काही ना काही चमत्कार मात्र घडून आणेलच, नक्कीच काहीतरी असं होईलच जे आपल्या मनासारखे होईल. तेव्हा मात्र आता जानकीचा जो काही पॉझिटिव्ह विचार आहे तर तो लताबाईला सुखदायक असतो. ती आता अगदी आनंदाचा विचार करते. त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्या आणि कावेरीला म्हणतो झालंच नाही ह्या कावेरीचं पुन्हा सुरू, म्हणून कावेरीवर तो आता खूप ओरडत असतो. आणि ऐश्वर्याला तर खूप आता सयाजी कावेरीवर ओरडतो म्हणजे आनंदच होत असतो. आणि कावेरीला म्हणतो की तुमचं कसं आहे की जेव्हा ते खेळणं असतं आणि त्या खेळण्याला चावी दिली जाते तेव्हा मात्र आता लगेच ते नाचायला सुरुवात करते, अगदी तशी तुमची अवस्था आहे तर. म्हणून आता सयाजी आणि ऐश्वर्या दोघे कावेरीवर खूप असे हसत असतात. तेव्हा कावेरी म्हणते की हसा, दोघेही हसा, आता मात्र हसता तुम्ही, पण देऊ न करो उद्या तुमच्यावर रडण्याची वेळ न येऊ, म्हणजे झालं. आता कावेरी बरोबर त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देते. तेव्हा आता सयाजी लगेच आता कावेरीवर ओरडतो, लाज वगैरे आहेस की नाही, पोटच्या मुलीला तुम्ही शाप देतात. कावेरी म्हणते की हा कसला शाप नाही, हा तुम्हाला दोघांना सुद्धा मी सावध करते, हीच हे सर्व थांबवा, नाहीतर दोघांच्यावर सुद्धा पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि दोघेही त्यात अगदी नष्ट पावतात, सगळं काही उद्ध्वस्त होईल. त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच समजावते, माझं प्लीज ऐका. तेव्हा आता सयाजीला खूप राग येतो. सयाजी रागानेच कावेरीकडे बघतो आणि ऐश्वर्याला सुद्धा आता खूप राग येतो. ऐश्वर्या रागानेच आता कावेरीवर धावून येते आणि म्हणते की मॉम, अगदी तू जरा आतीच बोलते, ऐकून घेते, त्यामुळे तू जरा जास्तच बोलते, त्यामुळे हे जे काही आहे ते प्लीज थांबव. तर कावेरी आता म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगं त्या लोकांना सणवार तरी त्यांचे व्यवस्थित करून दे, असे वेळ लागल्यासारखं का हातपाय धुवून त्यांच्या मागे लागलेली आहेस तू, त्यामुळे ऐश्वर्या तू भानावर ये. तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा मला भानावर नाही यायचं, ही सगळे रणदिवे आहे तर ते जोपर्यंत माझ्या पायावर लोटांगण घेऊन येत नाही तोपर्यंत मी त्यांची गय नाही करणार, त्यांना त्रास देतच राहणार म्हणजे राहणारच. तुझी ती लाडकी जानकी, त्या जानकीने मात्र त्या घरामध्ये असताना प्रत्येक सण माझा खराब केला, मला अगदी कायम टोमणी मारत आली, परंतु आता मात्र तिच्या आयुष्यातील प्रत्येक सणाला मी मात्र सुतक लावेल. मागच्या वेळेस मात्र त्यांनी सण आहे तर ते घराच्या बाहेर साजरे केले होते, तर यावेळेस मात्र आता ते सगळे रणदिवे आहे तर ती पूर्ण दिवाळी आहे तर ती बिगर पैशाची करणार म्हणजे करणार. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये चमत्कार काय होतो, आता मात्र काही 2 मुलं आणि 1 मुलगी तेथे येतात आणि कोणी आहे का घरामध्ये आवाज देतात. सारंग धावतच बाहेर येतो. सारंग म्हणतो की काय, कोण आहात तुम्ही. तेव्हा मात्र आता ही मुलं खोशून जाणत असतात की अहो रणदिव्यांचं हेच घर आहे का ते, आणि म्हणजे नक्की हेच आहात का तुम्ही. सारंग म्हणतो की हो, नक्की काय काम होतं. तेव्हा मात्र आता ते मुलं आहे तर ते म्हणतात की सोशल मीडियावर तुम्ही तुमची जी काही रील आहे तर रील बघितली होती, जे काही तुम्ही रणदिवे दिवाळी फराळ बनवतात ना त्याबद्दल जी काही रील आहे ती आम्ही बघितली, म्हणून डायरेक्ट सरळ मी तुमच्या घरी आलो. आणि हे बघा हो, आम्ही इथेच राहतो मुळशीमध्ये आणि तिकडे मात्र हॉस्टेलवर जे काही पोरं आहेत ना आम्ही तेथे राहतो. आणि कसं आहे की आम्हाला दिवाळीला घरी जाता येणार नाही, त्यामुळे असं वाटलं की तुमच्याकडून दिवाळीचं फराळ घ्यावं म्हणून. आणि तुमच्याकडचा फराळ जो काही आहे तर तो अगदी बेस्ट खमंग असतो. सारंग म्हणतो की हो अगदी विषयच नाही, आणि एकदम आमचं फराळ भारी असतं. आणि जो सोशल मीडियावर तुम्ही
अगदी व्हिडिओ बघितलेला आहे ना, तर त्याचं जे काही आहे तर ते सगळं काम मीच केलेलं आहे. त्या ना आतमध्ये या, तुम्ही या. मग प्रेमाने आता सारंग त्या मुलांना आतमध्ये घेऊन येतो आणि जानकीला आवाज देतो, जानकी बहिणी बाहेर ये. तेवढ्यात अवंतिका, नाना आणि सुमित्रा, ऋषिकेश, आता जानकी, सौमित्र हे सगळेजण बाहेर येतात. तेव्हा आता जानकीचा चेहरा अगदी खुलतो. आता सारंगचा खुश झालेला चेहरा बघून आता जानकी विचारते की भाऊजी, अहो काय झालं, तुम्ही आता आज खूप खुश दिसतात. तेव्हा सारंग खुश होऊन म्हणतो की वहिनी खुश झालो, कारण आपल्याकडे फराळाची ऑर्डर आलेली आहे. तर आता फराळाची ऑर्डर आल्यानंतर मात्र सर्वांना तरी आनंदाचा धक्का बसतोच. परंतु जानकी म्हणते की सॉरी, परंतु आमचा जो काही फराळाचा स्टॉल आहे तर तो बंद पडलेला आहे. तर तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी स्टॉल तर बंद पडला, परंतु जाहिरात मात्र आपली अजूनपर्यंत सुरू आहे. तर आणि ही जी ऑर्डर आपल्याला आली ना, तर ती अवंतिका बहिणीमुळे. तेव्हा अवंतिका लगेच खुश होऊन त्या मुलांना विचारते, म्हणजे आम्ही जी रील्स बनवली होती ती रील्स तुम्ही बघितली का? तेव्हा हे ऐकून सौमित्र खुश होत म्हणतो की हे मात्र तुम्ही अगदी सॉलिड काम केलं. तर आता सगळेजण खूप खुश होतात. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की तुम्हाला फक्त फराळ हवा आहे का, आणि जर मोठी ऑर्डर असेल तरच आम्हाला परवडण्यासारखं असेल म्हणून. तेव्हा मात्र आता ती मुलं सांगतात की अहो ऑर्डर खूप मोठी आहे, कारण आमच्या हॉस्टेलच्या बऱ्याच मुलांना फराळ हवा आहे. तर तेव्हा आता जानकी खुश होऊन म्हणते की हो, मोठी ऑर्डर आहे ना, तर आम्ही नक्की तुम्हाला फराळ बनवून देऊयात. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी, परंतु आपण हे करणार कसं आहोत, इतकी मोठी ऑर्डर आहे, मग त्यासाठी सामान तर आपल्याला आणावं लागेलच. जे काही पैसे होते आपण ते सगळे आता त्या फराळासाठी सामानात वापरले होते, मग आता आपल्याकडे काही शिल्लक नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, विचार करू नका, एक खूप मोठी ऑर्डर आपल्याला आलेली आहे. तर आणि हे बघा ना, ही जी काही मुलं आहेत तर ते आपल्या आई आणि वडिलांपासून दूर राहतात, इतक्या दूर राहतात, आणि आता ते आपल्याकडे आले, मग आपण त्यांना दिवाळी निमित्त जे काही आता नाही कसं म्हणायचं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ते तर आहेच. तर आता ती एक मुलगी आहे तर ती विचारते की ताई काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा जानकी म्हणते की काही प्रॉब्लेम नाही, आणि ठरलं तर आता मात्र जी ऑर्डर आहे तर ती आम्ही तुमची स्वीकारतो आणि तुम्हाला फराळ बनवून देतो. आणि हे बघा, तुमच्यापैकी कोणाचा तरी जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो सारंग भाऊजींकडे देऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यास सोपं जाईल. तेव्हा मात्र आता ती मुलगी पुढे येते आणि म्हणते की हे बघा, फक्त म्हणजे नंबर नाही तर ॲडव्हान्स सुद्धा घ्या. म्हणून काही पैसे ती आपल्या अगदी त्या खिशातून काढते आणि जानकीच्या हातात देते आणि म्हणते की अहो, इतकं सारं फराळ तुम्हाला बनवायचं आहे तर त्यासाठी मटेरियल सुद्धा लागेलच ना. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. तर आता नाना खुश होऊन म्हणतात की वा, खरंच पोरांनी मात्र अगदी ही फराळाबरोबर म्हणजे ऑर्डर तर दिलीच, परंतु त्याची पैशाची सोय सुद्धा लगेच करून दिली. तर म्हणून नाना खूप कौतुकाने आता त्या मुलांचं कौतुक करतात. आणि हे बघा मुलांना, तुमच्या मदतीने मात्र देवच आमच्या मदतीला धावून आलेला आहे. तर तेव्हा आता ते मुलं विचारतात की म्हणजे नक्की काय? जानकी म्हणते की अहो काही नाही, आणि थँक्यू सो मच, आज रात्रीच मात्र मी तुम्हाला फराळ बनवून पाठवून देईल. तेव्हा आता ती मुलं लगेच खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, आजच देताल, खरंच थँक्यू, हे तर खूप बेस्ट आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की थँक्यू नाही, अगोदर फराळ खा आणि त्यानंतर मात्र आमचे आभार मानायचे असेल तर माना आणि मग थँक्यू म्हणा. आणि हे बघा, माझी वहिनी मात्र इतकं छान फराळ बनवते, तुम्ही एकदा खाताल आणि आयुष्यभर लक्षात ठेवताल. तर आणि आता ती येतो म्हणून ती मुलं निघून जातात. तर जानकी अवंतिकाला म्हणते की हे बघ, ॲडव्हान्स माझ्याकडे आलेला आहे. तर जानकी खुशून म्हणते की चला तर सौमित्र भाऊजी, सारंग भाऊजी, आम्ही आता लगेच फराळाची तयारी करायला घेतो, तोपर्यंत तुम्ही आम्हाला किराणा आणून द्या. आणि काय माहिती की ह्या मुलांच्या मदतीने मात्र आणखीन काही ऑर्डर्स आपल्याला आणखीन मिळतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरं आहे जानकी. तेव्हा मात्र आता जानकी अवंतिका लगेच कामाला लागतात. तर ऋषिकेश, सौमित्र, सारंग लगेच आता फराळ जे काही तयार करायचं आहे तर त्याचं सामान आणायला निघून जातात. नाना आणि सुमित्राला सुद्धा आनंद होतो. त्यानंतर आता संध्याकाळ होते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा शांत बसलेली असते. आजी तेथे येते. आजी मात्र आणखीनच मात्र आता ह्या सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते. तर आता सुमित्रा म्हणते की अगं हे बघ ना, अगं आई, तू कशाला आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करते? अगं मुलांची इतकी धावपळ सुरू आहे. तर आजी म्हणते की हे बघ, अगं मला तुला हे सांगायचं आहे की त्या जानकीने मात्र ते पेपर्स आहे तर ते माणसाला नेऊन दिलेत, तरी सुद्धा अगदी ते जे काही करत आहे तर तुम्ही तिलाच अगदी पाठिंबा देतात आणि तिच्या होला हो करता. तेव्हा मात्र आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई, तू पुन्हा तिच्यावर अगदी आरोप करते. तेव्हा मात्र आजी म्हणते की हे बघ, काही माणसं अशी असतात, ठेच जरी लागली तरी सुद्धा
सुद्धा वाटेतील दगड ते अगदी बाजूला करत नसतात. त्यामुळे माझं तू ऐक, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. नीट अगदी खंबीरपणाने विचार कर आणि त्या ऐश्वर्याची मात्र हात मिळवणी तू कर. तेव्हा सुमित्रा म्हणते की पुरे, गेल्या वेळेस सुद्धा तूच मला हे सर्व सांगितले. असंच मी काहीतरी केले आणि तुझं ऐकलं. त्या ऐश्वर्याला फोन केला आणि तेव्हा काय झालं तर त्या ऐश्वर्याने माझा अपमान केला. त्यामुळे आई मी तुला सांगून ठेवते, यावेळेस मात्र मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. तर आजी म्हणते की हे बघ अगं, माझं तू ऐकू नकोस आणि ऐकलं नाही तर स्वतःचं तू नुकसान करून घेणार आहे. ही गोष्ट मात्र तू लक्षामध्ये ठेव. आणि तुला माहिती आहे का सुमित्रा, अगं त्या ऐश्वर्याला त्या मास्कमॅनने पैसे दिलेले आहेत आणि त्या ऐश्वर्या सुद्धा त्या मास्कमॅनला सामील आहे. तर सुमित्रा म्हणते की काय, त्या मास्कमॅनने ऐश्वर्याला पैसे दिलेत? तर आजी म्हणते की हो. आणि सुमित्रा विचारते की आई पण तुला हे सर्व कसे कळाले? तर तुला हे सर्व कसे कळाले ते मला सांग. म्हणजे तू त्या ऐश्वर्याशी चोरून बोलते की काय? आणि जे खरं आहे ते सांग मला, उगाच मला अगदी आणखीन खोटं सांगू नकोस. तेव्हा मात्र आता आजी म्हणते की अगं काय माणसं असतात, ज्याचं करायला जावं भलं आणि तोच म्हणतो माझं खरं. आणि आता मात्र संन्यासाला सुळावर देणार आहात का तुम्ही? सुमित्रा म्हणते की हे बघ आई, तू विषय बदलू नकोस. मला एक गोष्ट सांग, हे सर्व तुला कळालेच कसे? अगं तू तर घराच्या बाहेर सुद्धा जात नाही, मग तुला हे सर्व कळालेच कसे? तेव्हा मात्र आता आजी खोटं बोलते. आजी म्हणते की अगं मी त्या सुमित्रा आणि सारंग या दोघांचं बोलणं ऐकले, म्हणून मी तुला हे सर्व सांगते. आणि हे बघ मला त्या ऐश्वर्याची तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आणि मग मी कशाला तिच्याबरोबर बोलू तरी? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मग मला कशाला तू तिच्याशी हात मिळवणी करण्यासाठी सांगते? तर आता आजी म्हणते की अगं मला कदाचित असं वाटतं की ती तुझं ऐकेल म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई ती ऐश्वर्या अशी आहे, ती कुणाचं ऐकून घेत नाही, अगदी ऐकून घेण्याच्या पलीकडे गेलेली आहे ती. आणि जे काही मी तुला सांगते ते नीट ऐकून घे. एकतर अगोदरच या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यामुळे आणखीन काही अगदी वाद तू लावू नकोस, शांत राहा, मी तुझ्यासमोर हात जोडते. म्हणून सुमित्रा आता आजी समोर अगदी हात जोडून तिला शांत राहण्यासाठी सांगते. तेव्हा आता लगेच सुमित्रा रागाने आत जाते. तर आजी म्हणते की हो, ज्याचं करायला जावं भलं आणि तो म्हणतो की माझंच खरं. आता या सुमित्राला किती समजावले पण ऐकायला ती तयारच नाही. त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र त्या मुलांनी जी ऑर्डर दिलेली आहे तर त्याचे पैसे हे मोजत असतात. तर आता काही पैसे हे अगदी रेडी त्यांच्याकडे असतात. आणि आता मात्र ऋषिकेश म्हणतो की हे पैसे जानकी तू ठेवून दे. तर जानकी म्हणते की नाही ऋषिकेश तुम्ही ठेवा. आणि हे बघा काल सुद्धा तुम्ही माझ्याकडे ती फाईल आणि दागिने ठेवायला दिले होते आणि त्याची चोरी झाली आणि ते सगळं काही अगदी फाईल सुद्धा गेली आणि खरे पेपर सुद्धा त्यातून बदलवले. आणि आता ती पैसे आणि दागिने सुद्धा चोरीला गेलेत, त्यामुळे आता हे मी नाही ठेवू शकत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ हे सर्व तू मुद्दामून केलेलं नाही, हे घडत गेले, त्यामुळे तू ह्या सगळ्याचा विचार करत बसू नकोस. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो हे सर्व घडल्यामुळेच आपल्यावर ही परिस्थिती ओढावलेली आहे. तर त्यामुळे हे बघा मी तुम्हाला सांगते की हा पैसा प्लीज तुम्ही माझ्याकडे देऊ नका, मी नाही व्यवस्थित सांभाळू शकत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू असं काय बोलतेस? अगं या घराची तर तू थोरली सून आहेस, या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे, त्यामुळे तू असं काही करू नकोस. त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश माझं कुटुंब सांभाळण्यासाठी मी खरंच सक्षम आहे, त्याची भीती नाही हो ऋषिकेश माझ्या मनावर, परंतु हे पैसे मात्र मला नकोय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी नको. आणि हे बघा या घरामध्ये मात्र पहिल्यांदा हे सर्व होते आणि आता मात्र आपल्या घरामध्ये पैसा अडका दागदागिने काहीच राहिलेले नाही. काल मात्र आपण जे काही जमा केले होते ते सुद्धा सगळं काही चोरीला गेलेत. आणि आतापर्यंत मी आपल्या घरातील लोकांना इतकं नाराज कधीही बघितलं नव्हतं, म्हणून आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तर तो चेहऱ्यावरचा आनंद मला परत मिळवायचा आहे. तर आणि हे बघा ऋषिकेश त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे, तर आपण त्या बाबतीत करूया का काही? तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय करायचं आहे सांग बरं, ते तू सांग, मी खरंच ऐकायला तयार आहे. तर तेव्हा जानकी मात्र आता एक चिठ्ठी लिहिते आणि ऋषिकेशला ती चिठ्ठी फाडून देते आणि म्हणते की हे मला तुम्ही आणून देताल का? ऋषिकेश लगेच खुश होऊन तयार होतो. त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका रूममध्ये असतात. तर सौमित्र खूप नाराज असतो. तो नाराज होत आता अवंतिकाला म्हणतो आपण येथे थांबलो, खरंच खूप चुकलो की काही चूक केली का? तर अवंतिका म्हणते की अरे तू असं का बोलतोस? सौमित्र म्हणतो की अगं माझ्यामुळे तुला हे सर्व सहन करावे लागते आणि जर आपण मुंबईला गेलो असतो तर असं काही झाले नसते. माझ्या हट्टापायी तू येथे थांबलीस आणि आता मात्र खरंच तुझी काही आता तुझी फडफड झाली, त्यामुळे खरंच मला वाईट वाटतं. तेव्हा अवंतिका आता सौमित्रला समजावते की म्हणते की अरे सौमी
मी एकदा तरी तुला म्हटले का तुझ्यामुळे हे सर्व होते आणि मी सुद्धा त्यात अडकले म्हणून, आणि तुझ्यामुळे मला काही त्रास होतो नाही ना मी असं म्हटले तुला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला माहिती आहे अवंतिका तू कधीही असं बोलणार नाही म्हणून, परंतु माझ्या मनामध्ये हा विचार मला येतोय की माझ्यामुळे तुला त्रास होतोय. त्यावर आता अवंतिका म्हणते की हे बघ सौमी, त्रास तर होतोय, फक्त मला नाही परंतु आपल्या घरातील प्रत्येकाला त्रास होतोय आणि ह्या संकटात आपण सगळेजण एकत्र आहोत. मग मला एक गोष्ट सांग बरं, अशा वेळेस ह्या संकटात आपण जर एकत्र नसू तर मात्र आपल्या ह्या नात्यांचा काय उपयोग आहे ते सांग बरं. आणि हे बघ सौमी, तू जे काही बोलतो ते खरंच खूप सोपं आहे आणि ते बरोबर सुद्धा आहे, कारण एकटं जगणं ते खूप सोपं असतं, परंतु इतरांबरोबर जे काही आपण जगतो ना त्याला खरं आयुष्य म्हणतात. आणि हे बघ सौमी, अरे इतके दिवस मी इथे राहिले तर जानकी बहिणीच्या वागण्यातून मला एक गोष्ट कळालेली आहे तर, आणि आपण आपल्या माणसांपासून जर अगदी तिकडे वेगळं राहिलो असतो, इकडे आलो नसतो तर मात्र आपल्या माणसांच्या आयुष्यामध्ये काय असे त्रास आहेत, काय टेन्शन त्यांना आहे, ते कसले विचार करतात याबद्दल काही माहिती आपल्याला त्यांच्याकडून खरंच मिळाली नसती. सगळे काही त्रास आहे, सगळं वेदना आहे, सगळं दुःख आहे तर ते त्यांनी एकट्याने सहन केलं असतं. त्यामुळे आता आपण येथे आहोत तर सगळ्यांचं दुःख आपण सगळेजण एकत्र येऊन अगदी म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करतोय, एकमेकांना साथ देतोय आणि आपण आपल्या दोघांनी उगाच त्रास करून घ्यायला नको, आपल्या चेहऱ्यावरचं हसू जायला नकोय म्हणून. तेव्हा आता हे ऐकून सौमित्र म्हणतो की एकदम खरं आहे, आपलं कुटुंब खरंच ग्रेट आहे, एकमेकांचा खरंच सगळेजण किती विचार करतात तर. आणि तुला माहिती आहे का ते ऐश्वर्याला मात्र कोणीही पुरून असेल तर ते आपलं कुटुंब आहे, आपलं रणदिव्यांचं कुटुंब. ते ऐकून मात्र आता लगेच अवंतिका म्हणते की हो एकदम करेक्ट दीपक, अरे आपण सुद्धा दोघंही या कुटुंबाचा भाग आहोत. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने एक माणूस रणदिव्यांच्या घराच्या बाहेर नजर ठेवून उभा केलेला असतो आणि तो माणूस ऐश्वर्याला फोन करतो. आत्तापर्यंत कोणी घराच्या बाहेर पडलेले नाही असे सांगतो. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, जोपर्यंत घराच्या बाहेर कोणी पडत नाही तोपर्यंत मात्र तू तेथे नजर ठेवून राहायचं. आता ऐश्वर्याने बरोबर आता त्या माणसाला तेथे उभं राहायला सांगितलेलं असतं, परंतु आता मात्र आता ह्या त्यातून अजूनपर्यंत कोणीही बाहेर पडत नाही तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, तोपर्यंत तू तेथेच राहा, तोपर्यंत मात्र नजर हटू नकोस. आणि तेवढ्यात आता माया बाहेर येते तर आता हा माणूस म्हणतो की ताईसाहेब ती पोरगी आता बाहेर आली. तर आता ऐश्वर्या म्हणते की ओके हळूच, जरा शांत बोल आणि आता मात्र तू तिच्या मागे जा, ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेट यावर लक्ष ठेव आणि तू चुकून मात्र तिचा पाठलाग करतोय यावर तिला आता अगदी शंका यायला नकोय. म्हणून ऐश्वर्या आता फोन ठेवते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी जानकी आणि ऋषिकेश खूप छान तयार होतात. आता जानकी आवरत असते, तोच ऋषिकेश तिच्यासाठी एक हार घेऊन येतो आणि तिच्या गळ्यामध्ये घालतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश काय करतात. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, माझ्या बायकोने मात्र तिच्या हाताने दागिने बनवलेत, मग त्यातीलच एक दागिना मी तिच्या गळ्यामध्ये घालतोय. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही पण. आणि जानकीने जेव्हा ते दागिने मोत्यांचे बनवलेले असतात तेव्हा त्या क्षणाची तिला आठवण होते. मोत्यांचे छान असे दागिने जानकीने घालायला बनवलेले असतात. तर जानकी आता खुशून विचारते की ऋषिकेश अहो कसे दिसते. तर ऋषिकेश म्हणतो की एकदम मस्त. ऋषिकेश म्हणतो की जानकी मला माहिती आहे की हा खोटा दागिना आहे म्हणून. आता जानकी म्हणते की त्याची काही गरज नाही, कारण जो खरा दागिना आहे तर तो माझ्या सोबत आहे आणि त्याचं प्रेम सुद्धा माझ्या सोबतच आहे. तर आता ऋषिकेशला खूपच हसायला येते. जानकी खुशून म्हणते की ऋषिकेश तुम्हीच माझा खरा दागिना आहात आणि ह्या माळेतील जे मणी आहे तर ते म्हणजे आपल्या कुटुंबातील माणसं आहेत आणि हे खरं माझं अस्सल सोनं आहे आणि माझी जी माणसं आहे तर ती सोन्याची खाण आहे. तर आणि दोघे आता एकमेकांच्या मिठीत येतात. तेवढ्यात ओवी धावतच येते आणि आईला म्हणते की आई मी कशी दिसते, बाबांनी मला हा ड्रेस दिला आहे. तर तेव्हा आता जानकी मात्र आता ह्या ओवीची दृष्ट काढते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर आणि मस्त दिसते माझी ओवी राणी. म्हणून आता ती ओवीच्या गालाच्या मागे अगदी थोडासा काजळाचा टिपका लावते. तेव्हा आता ऋषिकेश ओवीला जवळ घेतो आणि म्हणतो की खरं काय, तू तर माझी क्यूट क्यूट अशी परी आहे. तर म्हणून तो ओवीचं सुद्धा पापा घेतो. तेव्हा मात्र आता ओवी खूप खुश होऊन थँक्यू बाबा असं म्हणून त्याच्या मिठीत येते. आता तिघेही एकत्र येतात, ओवी, जानकी, ऋषिकेश. त्यानंतर मात्र ओवी विचारते की बाय द वे बाबा, अरे गुलाबजाम काका कुठे आहे बरं. तेव्हा जानकी म्हणते की कर बरं गेस की कुठे असेल. तेव्हा मात्र ओवी विचार करते पण ऋषिकेश म्हणतो की राहून दे मी सांगतो. आणि हे बघ तुझा गुलाबजाम काका गेलेला आहे फटाके आणण्यासाठी आणि आता मात्र माझ्या परिराणीला जे काही फटाके आणणार आहे तर ते मात्र सारंग भाऊजी. आता मात्र तू खूप खूप असे फटाके उडवायचे आहेत. आणि लगेच जानकी हे ओवीला पुन्हा जवळ घेतात. ओवी थँक्यू बाबा आणि थँक्यू आई असे करत तेथून निघून जाते आणि जाताना म्हणते की मी गुलाबजाम काकाला सांगून येते. तर ऋषिकेश जानकी सावकाश जा असं म्हणतात तर ओवी निघून जाते.
आणि ऋषिकेश परत एकमेकांच्या मिठीत येतात. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी होते. तर आता जानकी ऋषिकेशला पुढे बोलावते. तर आता आजी लगेच म्हणते की थांब जानकी. तेव्हा नाना अगदी रागाने विचारतात की का काय झाले. तर आजी म्हणते की हे बघ अगं, दरवर्षी ह्या लक्ष्मीपूजनाचा मान आहे आपण जानकीला देतो, यावेळेस मात्र अवंतिकाला तो मान देऊया. आणि काय झालं जानकी, तुला हे सर्व मान्य नाही का? तेव्हा जानकी मात्र अगदी मोठ्या मानाने अवंतिकाला मान देणार असते. तर आता इकडे ऐश्वर्या मात्र अगदी सगळे दागदागिने घालते. तर कावेरी तिला म्हणते की अगं, तू सगळे काही दागदागिने घातली, तयार झाली, परंतु ह्या सगळ्याचा उपभोग घेताना मात्र तुझ्या सोबत कोणी आहे का? तू एकटी पडलेली आहे, एकटी. आणि तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या खुळशोत पंत्या लावत असते आणि आता मात्र तिच्या पत्राने पेट घेतलेला असतो. आणि आता ऐश्वर्या जोरात ओरडते की डॅडा प्लीज लवकर या, आग लागली आग. म्हणून ऐश्वर्याच्या पूर्ण पत्राला आग लागलेली असते आणि ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते. तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.